नमस्कार मंडळी. आजच्या या सुंदर पावसाळी संध्याकाळी आपण सगळेजण एका सुंदर अशा सांगीतिक कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी जमलो आहोत आणि त्यासाठी तुम्हा सर्वांचं मी लीना मंदार परवी खूप 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 स्वागत करते. आपल्या सर्वांनाच परिचित असलेल्या निशाताई अभ्यंकर यांनी एक अभिनव असा प्रयोग करायचं ठरवलं आणि एक सुंदर असा कार्यक्रम तयार झाला. थोडंसं निशाताईंबद्दल आधी बोलते. निशाताईंचं शास्त्रीय संगीताचं शिक्षण त्यांचे गुरु म्हणजेच त्यांचे चुलत सासरे कैलासवासी पंडित रामचंद्र अभ्यंकर यांच्याकडे झालं, तर सुगम संगीताचे धडे त्यांनी कैलासवासी पंडित यशवंत देवांकडे घेतले. त्यांच्या प्रेरणेनेच पदविका अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर त्या मुंबईत स्वरालयमध्ये सुगम संगीत शिकवू लागल्या. दोन्ही गुरूंच्या कृपेने काही रचना त्यांनी केल्या. त्यांना संगीतही दिलं. त्यात त्यांचे मानसपुत्र आणि विद्यार्थी श्री महेश सावंत यांचं त्यांना खूप सहकार्य लाभलं. तसंच त्यांच्या सांगीतिक क्षेत्रातील त्यांचे मार्गदर्शक म्हणजे त्यांचे पुत्र श्री खलील अभ्यंकर, संजीव कानिटकर, मिलिंद जोशी, मनीषा जोशी, सुनीता जोशी यांच्या रचना सुद्धा त्यांना संगीत दिले. त्यांनी स्वतः सुद्धा काही संगीतबद्ध केलेल्या रचना आणि त्यांच्या गुरूंच्या काही रचना आपण आता ऐकणार आहोत. गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. ह्या ओळी खऱ्या करेल आपल्या गुरूंकडून मिळालेला संगीताचा वारसा निशाताई आता पुढे नेत आहेत. त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांकडून या सर्व रचना बसवून घेतल्या आहेत आणि गुरु शिष्याची ही परंपरा अशीच पुढे चालत होती. आणि म्हणूनच आजच्या या कार्यक्रमाला सुद्धा त्यांनी नाव दिलंय परंपरा. तर मंडळी, सौ निशा अभ्यंकर संचलित स्वरालय तळगाव दाभाडे आपल्या समोर सहर्ष सादर करीत आहेत एक अनोखा सांगीतिक कार्यक्रम परंपरा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. श्री गणपतींचा आशीर्वाद घेऊन कार्यक्रमाला सुरुवात करू. निशाताईंचे सुपुत्र श्री खलील अभ्यंकर यांनी अक्कलकोट स्वामींचा एक सुंदर अभंग त्याला सुरेख अशी चाल लागली. हा अभंग सत्यवती कदम या एका अशिक्षित आजींनी रचलाय. चला तर या सुंदर अभंगानं आजच्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करूया. सादर करतायत अनिकेत जोशी. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, अनंत कोटी ब्रह्मांड नायक, अक्कलकोट श्री स्वामी समर्थ, अक्कलकोट श्री स्वामी समर्थ, कलियुगाचा भार उतराया, कलियुगाचा भार उतराया, पृथ्वी तलावर प्रगटला, प्रगटला. ह्या परब्रह्माची घेऊन पालखी, ह्या परब्रह्माची घेऊन पालखी, पृथ्वी प्रदक्षिणा घाला हो, पृथ्वी प्रदक्षिणा घाला हो. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. जय जयकार करा हो, जय जयकार करा हो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, सारे पालखी परब्रह्माची, सारे पालखी परब्रह्माची, तेजरूपी स्वामी राजनिसती, तेजरूपी स्वामी राजनिसती, कोटी कोटी सूर्याचे तेज, कोटी कोटी सूर्याचे तेज, या तेजाच्या पुढे हरे,
अनंत कोटि ब्रह्मांड नायक सुहासवन अजानुबाहु भक्तातारक गुरुमूर्ति सुहासवन अजानुबाहु भक्तातारक गुरुमूर्ति सर्वव्यापक दत्त दिगंबर सर्वव्यापक दत्त दिगंबर अवतार स्थिती दावती ह्या परब्रह्माची घेऊन पालकी ह्या परब्रह्माची घेऊन पालकी पृथ्वी प्रदक्षिणा घाला हो पृथ्वी प्रदक्षिणा घाला हो स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जयकार करा हो जय जयकार करा हो अनंत कोटि ब्रह्मांड नायक अनंत कोटि ब्रह्मांड नायक अक्कलकोट श्री स्वामी समर्थ अक्कलकोट श्री स्वामी समर्थ कलियुगाचा भार उतराया पृथ्वी तलावर प्रगटला ह्या परब्रह्माची घेऊन पालकी ह्या परब्रह्माची घेऊन पालकी पृथ्वी प्रदक्षिणा घाला हो पृथ्वी प्रदक्षिणा घाला हो स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जयकार करा हो जय जयकार करा हो अनंत कोटि ब्रह्मांड नायक अनंत कोटि ब्रह्मांड नायक अनंत कोटि ब्रह्मांड नायक अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री समर्थ स्वामी महाराज की देवी सरस्वती ही विद्येची संगीताची सर्व कलांची वाणीची अधिष्ठात्री मानली जाते. तिथेच स्तवन आता आपण ऐकणार आहोत ज्यामध्ये भक्त तिच्या चरणी लीन होऊन म्हणतायत मृदू भाषणे ज्ञानदायिनी सूर तालकी तू जननी. हे देवी तुला मी शरण आलोय माझे दुःख दूर कर मला सुखी कर मला ज्ञानरूपी प्रसाद दे माझे हे जीवन पावन कर. सरस्वती स्तवन बरोबरच आपण गुरूंना देखील वंदन करणार आहोत. आपले गुरु हे आपले प्रेरणास्थान आणि मार्गदर्शक असतात. ते आपल्याला आत्मज्ञान तर देतातच पण आपल्या प्रत्येक दुःखात सुखात आपल्याला सहाय्य करतात. ते आपल्या जीवनाचा आधार असतात. ह्या दोन्ही रचना शब्दबद्ध आणि संगीतबद्ध केल्या आहेत निशाताईंचे आतेवीर आणि ज्यांचा नुकताच आपण तरंग विविधा हा कार्यक्रम पाहिला. ज्यांनी रचना हा अल्बम साई प्रेरणा ही CD तर तनरंगीला मनरंगीला हा काव्यसंग्रह आणि अजूनही बऱ्याच रचना ज्यांनी केल्यात असे गीतकार तरंगवादक श्री संजीव कानेटकर यांनी दोन्ही रचना आपल्यापुढे सादर करतायत निशाताई अभ्यंकर. नमस्कार. मी माझ्या दोन्ही गुरूंना वंदन करते. कैलासवासी रामचंद्र अभ्यंकर आणि कैलासवासी पंडित यशवंत देव आणि त्यांच्या आशीर्वादाने आजचे कार्यक्रम चांगला होऊ दे अशी मी त्यांना विनंती करते.
गुरु चरण मारो निशाताईंच्या बहीण म्हणजेच सुनीताताई जोशी ज्या त्यांच्या मार्गदर्शिका सुद्धा आहेत, त्यांच्या रामपूल या ध्वनिमुद्रिकेतील लाटाचा लाटा वाळू किनारी ह्या गीतात समुद्राविषयीच्या अशाच भावना व्यक्त होतात. गणपतीपुळ्याला समुद्र किनारी तिन्ही सांजेला हे गीत त्यांना सुचलं. त्याला सुंदरशी चालही त्यांनी दिली. आपल्या समोर हे गीत आता सादर करतायत वृंदा देऊळकर.
ही खंत कवीनं पुढील रचनेत मांडली. राग किरवाणीवर आधारित ही गझल पंडित यशवंत देवांनी संगीतबद्ध केली आणि निशाताईंना ती 2000 साली शिकवली. त्यांनी ती गझल अनिकेतला शिकवली. त्याच्याच आवाजात आता आपण पुढची गझल ऐकणार. श्वापराना भाळणारी माणसे मी पाहिली, माणसांना टाळणारी माणसे मी पाहिली. श्वापराना भाळणारी माणसे मी पाहिली, माणसांना टाळणारी माणसे मी पाहिली. रोज मी गोष्टी सुखाच्या ऐकल्या होत्या तरी, रोज मी गोष्टी सुखाच्या ऐकल्या होत्या तरी, रोज अश्रू ढाळणारी माणसे मी पाहिली. श्वापराना भाळणारी माणसे मी पाहिली, माणसांना टाळणारी माणसे मी पाहिली. का जगाला सांगिसी तू धर्मनीतीच्या कथा, धर्मनीतीच्या कथा. एकमेका जाळणारी माणसे मी पाहिली. श्वापराना भाळणारी माणसे मी पाहिली, माणसांना टाळणारी माणसे मी पाहिली. लोक हो येथे गुणांची कोण पूजा बांधतो. लोक हो येथे गुणांची कोण पूजा बांधतो. चेहरे ओवाळणारी माणसे मी पाहिली. श्वापराना भाळणारी माणसे मी पाहिली, माणसांना टाळणारी माणसे मी पाहिली. न्याय मागायास हो, न्याय मागायास जेव्हा सत्य गेले पोरते. न्याय मागायास जेव्हा सत्य गेले पोरते. मौन केव्हा पाळणारी माणसे मी पाहिली. श्वापराना भाळणारी
मी पाहिले माणसे मी पाहिले माणसे मी नाहीये. बिलावल, मारवा, काफी अशा 10 थाटांचं लक्षण गीत आता आपण ऐकणार आहोत. अतिशय सुंदर अशा या थाटांना त्यांच्याच स्वरांच्या चाली गुरु रामचंद्र अभ्यंकर यांनी दिल्या. आध्यात्मिक दलातली ही रचना आता आपल्या पुढे सादर करतायत रमा भिडे. जवळजवळ 40 चाली त्यांनी तयार केल्या. त्यातल्या आम्ही बेस्ट वन घेऊन हे थाट बिलावलं पहिला वैला हे थाटाचं लक्षणगीत आम्ही तयार केलं. त्या सगळ्यांचं नोटेशन आणि सगळं ते मी 30-35 वर्षापूर्वीचं मी घेऊन दिलं आहे माझ्याकडे. मी ती कागद तसेच ठेवले. ती स्मरण असतं आपलं. एखादं गाणं बनवतानाची हिस्ट्री आणि त्याच्यामागच्या आठवणी ह्या खूप मनोरंजक असतात. हे खास सांगायचं कारण म्हणजे ते तेव्हा बरं नव्हतं, त्यांना आजारी असायचं, तरी त्यांनी इतकी सुंदर रचना केल्या आणि सोपं नाही आहे त्या थाटात ती चाल लावणं.
दोघांचे अतिशय सुंदर शब्द आणि स्वर फार सुंदर निशाने आम्हाला बाकीच्या चाली ऐकायला सुद्धा निश्चितच आवडतील त्यांनी दिलेल्या. पाऊस या विषयावर कविता लिहायचा मोह जगातील प्रत्येक कवीला होतोच होतो. पाऊस म्हणजे निसर्गाची संजीवनी, भावना आणि सृजनशीलतेचं प्रतीक. पडसं होण्याची काळजी असते ना कपडे चिखलात वाकण्याची काळजी. असाच आनंद आपल्यालाही घेता यावा म्हणून पुढील गीतात हा छोटा मुलगा म्हणतोय, पावसानं निसर्ग बहरलाय, गारव्यानं अंग शहरलाय, पण तरीही थोडंसं मोहरून घ्या, पाऊस आलाय भिजून घ्या, पाऊस आलाय भिजून घ्या. निशाताईने संगीतबद्ध केलेलं हे गीत आपल्या समोर सादर करतोय अन्वय धोपाटे. आनंदी राहायला सांगते. तिला तिच्या माहेरच्या मायेची, आईच्या उभेची आठवण करून देते. दुःखाच्या अंधकारानंतर सुखाचा सूर्य हा उगवतोच. जगी सर्व सुखी असा कोण आहे? प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी दुःख, चिंता, काळजी असतेच. म्हणून हे सर्व विसरून आनंदी राहायला ही सखी तिला सांगते. हे उभारी देणारं गीत लिहिलंय आणि संगीतही त्याला दिलंय सुप्रसिद्ध गीतकार, संगीतकार आणि उत्तम चित्रकार श्री मिलिंद जोशी यांनी. रंग नवा या त्यांच्या अल्बममध्ये त्यांच्या पत्नी मनीषा जोशी यांनी ते प्रथम गायलं आणि आज आपल्या समोर ते सादर करणार आहेत सुनीता गांधी. डॉक्टर अनंत परांजपे काका आलेले आहेत. काका, खूप खूप स्वागत तुमचं. आनंद
आपल्या निशाताईंना तिला सुंदर चाल बांधावीशी वाटली. पिलू रागात त्यांनी त्याला चाल दिली. ही लोकांना इतकी आवडली की एका आजीबाईंनी त्यांच्या नातीच्या बारशात ती फ्रेम करून पुस्तकात ठेवली. शब्द तरी किती सुंदर आहेत बघा ना. सारं जग बुडाल्यावरही मानव जात टिकवायला ऐका हो ऐका, पोटी एक लेक हवी, पोटी एक लेक हवी. सादर करतायत मधुरा मोघे. घराचे घरपण टिकवायला पोटी एक लेक हवी. घराचे घरपण टिकवायला पोटी एक लेक हवी. गुलाबाच्या ताटराजवळ नाजूकशी श्रीवंती हवी. हिरव्या कवठीचा व्यासह थोडी मोगली तगर हवी. रानात जसा वडपिंपळ तशी अंगडी तुळस हवी. गावात असना पाणवठा तरी मागील दारी विहीर हवी. सुंदर तुमच्या बंगल्याला दरवाजासह खिडकी हवी. सवाशणीच्या ओटीत नारळासंगे सुपारी हवी. मरवा घाडा बेलासह पूजेत जुडी दुर्वांची हवी. देव्हाऱ्यातही शंखासह नाजूक छान घंटी हवी. पडलं झडलं सावरायला जखमीवर कुंकण घालायला. पडलं झडलं सावरायला जखमीवर कुंकण घालायला. मनीच हित तुझ सांगायला पोटी एक लेक हवी. मनीच हित तुझ सांगायला पोटी एक लेक हवी. संकट तोलून धरायला वादळ वार सोसायला. संकट तोलून धरायला वादळ वार सोसायला. गजबज रस्ता ओलांडताना काळजीनं हात धरायला. गजबज रस्ता ओलांडताना काळजीनं हात धरायला. दिवे लागणीच्या कातर वेळी. दिवे लागणीच्या कातर वेळी. मंद तेवती समय हवी. मंद तेवती समय हवी. गंध देत जळणारी छोटीशी उदबत्ती हवी. गंध देत जळणारी छोटीशी उदबत्ती हवी. सारं जग बुडल्यावरही, सारं जग बुडल्यावरही मानव जात टिकवायला, मानव जात टिकवायला. ऐका जरा हो ऐका, ऐका जरा हो ऐका. पोटी एक लेक हवी. पोटी एक लेक हवी. पोटी एक लेक हवी. पोटी एक लेक हवी. मुंबईत राहत असताना निशाताईंनी एका छोट्या विद्यार्थिनीला एक दिवाळी गीत लिहून दिलं. शाळेमध्ये तिला हे गळीत फिल्मी गीत म्हणायचं होतं. छोट्याशा अशा 2च कडव्यांच्या या गीतात दिवाळीचं वर्णन निशाताईंनी खूप सुंदररित्या केलं. त्याचप्रमाणे त्याला सुंदर संगीतही दिलेलं आहे.
ऐकूया हे गीत आणि दिवाळी यायच्या आधीच दिवाळीचा आनंदही लुटूया. सादर करतोय अन्वय गोपाटे. श्रीकृष्णाचं मनमोहक वर्णन केलंय. आपली बासरी अलवारपणे वाजवीत श्रीकृष्ण आलाय आणि सगळीकडे त्याचं सावळेपण उमटलं गेलंय. प्रेम, करुणा, माया आणि संरक्षणाचं प्रतीक म्हणजे श्रीकृष्ण. निशाताईंना इंदिरा संतांची सावळ बाधा ही कृष्ण रचना इतकी गोड वाचली की त्यांनी त्याला सुंदर चाल लावली. ही रचना आजवरच्या तुझ्या अनेक रचनांमधल्या उत्तम रचनांमधील एक रचना आहे अशी पावती त्यांच्या मुलानं म्हणजेच खलील अभ्यंकर यांनी दिली. अशी ही सावळ बाधा आपल्या सर्वांवरच दारुण नक्कीच झाली. ऐकूया, सादर करतायत रमा भिडे.
वसंत बापट यांनी अनेक रचना लिहिल्या. देशभक्तीपर गीतं, स्फूर्ती गीतं, चित्रपट गीतं सुद्धा लिहिली. त्यांची श्री गणपतींवरची एक आगळी वेगळी कविता आता आपण ऐकूया. देवांचा देव, बुद्धी आणि शहाणपण देणारा देव, कला, विज्ञान आणि शिक्षणाचा संरक्षक देव, सर्व विघ्ने दूर करणारा विघ्नहर्ता, लहान मुलांचा हा बाप्पा, असा श्री गणपती आपल्या सगळ्यांनाच खूप प्रिय आहे. आपण त्याची रोज पूजा करतो. गणेशोत्सवात त्याची सुंदर मखरात स्थापना करतो. प्रसाद म्हणून मोदक करतो. कवी वसंत बापट म्हणतात, अहो त्रैलोक्य व्यापणारा हा देव एवढ्याशा मखरात कसा बरं मावेल? ज्याच्या माथी नक्षत्रांची झळाळी आहे, सूर्य ज्याच्या कपाळी सिंदूर लावतो, त्याची पूजा आपण काय मांडणार? त्याला नुसतं पोथ्या पुराणात शोधण्याऐवजी जर आपण आपल्या आयुष्यात सत्याची कास धरली तर तो नक्कीच आपल्याला लवकर पावेल. अशा आशयाचं हे सुंदर गीत आता आपण ऐकूया. संगीत आहे निशाताईंचं आणि आपल्या पुढे सादर करीत आहेत वृंदा देऊळकर. सर्व गाण्यांना मला महेश सावंतनी मदत पण केली आहे. काही गाणी मी एकटी केली, काही त्याच्या आम्ही दोघींनी एकत्र मिळून केलेली आहेत. मंडळी, पुढील गीतात गुरुविषयीच्या शिष्याच्या भावना व्यक्त केल्या गेल्या आहेत. तो म्हणतोय, गुरुच्या चरणी माझा नेहमी नमस्कार असो.
त्यांचे विस्मरण मला कधीही होऊ नये. माझ्याकडे सोनं, मोती, धन दौलत नसली तरी चालेल. गुरूंच्या आशीर्वादानं माझ्या आयुष्याचं सोनं होऊ दे. हे गुरुराया, तुम्ही कुंभार आहात आणि मी माती. तुम्ही मूर्तिकार आहात तर मी दगड. तुमच्या पवित्र हातांनी माझं निर्माण व्हावं, माझ्या जीवनाला आकार मिळावा. ज्ञानरूपी तेजाचा तुम्ही महासागर आहात. तुम्ही कृपाळू आहात, तपस्वी आहात आणि शिष्यांचे हितचिंतक आहात. म्हणूनच हे गुरुराया, माझ्या हातून तुमची सेवा अविरतपणे घडू दे. डॉक्टर कमल अभ्यंकर यांनी हे गीत लिहिलंय. संगीत निशाताईंचं आणि गात आहेत मधुरा मोघे. ह्या गाण्याच्या बद्दल एक मी पहिल्यांदा सगळ्यांना ओळख करून देते. माझा मानसपुत्र आणि ह्या गाण्याला सर्वात सुंदर सुरुवातीचा मुखडा सुचलाय त्याला महेश सावंत. हा आज मुद्दाम मुंबईहून सहकुटुंब आलेला आहे आणि जी पहिली जागा आहे गुरुचरणाभ्याम ही त्याला सुचली आणि मी त्याला अक्षरशः मिठी मारली जाऊन की काय तुला साल सुचली आहे. आणि एकदा मुखडा सुचला की मग सगळी कडवी सुचत जातात. पण हे सुरुवात म्हणजे चालणंच महत्त्वाचं असतं, मग पायपीट सगळी होते. तर ही चाल त्यांनी लावली आहे, त्याचं खास आत्ता टाळ्या वाजवून तुम्ही कौतुक केलं पाहिजे की त्यांनी पण सुरुवातच इतकी गोड केली की मग अख्खंच गाणं आम्हाला खूप सोपं गेलं. गुरुचरणाभ्यां सदा वन्दनं गुरुचरणाभ्यां सदा वन्दनं कदापि वा भूतते विस्मरणं गुरुचरणाभ्यां सदा वन्दनं ज्ञानतेजसो महानिधि स्वं दयाघन स्वं तपोनिधि स्वं दयाघन स्वं तपोनिधि स्वं अनिशं शिष्यहितस्य चिन्तनं गुरुचरणाभ्यां सदा वन्दनं कुम्भकारस्त्वं मृत्तिकाहं कुम्भकारस्त्वं मृत्तिकाहं मूर्तिकारस्त्वं पाषाणोऽहं मूर्तिकारस्त्वं पाषाणोऽहं तव हस्ताभ्यां मम निर्माणं तव हस्ताभ्यां मम निर्माणं कदापि वा भूतते विस्मरणं मास्तु धनं मौक्तिकं काञ्चनं मास्तु धनं मौक्तिकं काञ्चनं अस्तु अविरतं तव प्रसादनम् अस्तु अविरतं तव प्रसादनम् त्वस्पर्शार्मे भवतु सुवर्णम् त्वस्पर्शार्मे भवतु सुवर्णम् गुरुचरणाभ्यां सदा वन्दनं कदापि वा भूतते विस्मरणं गुरुचरणाभ्यां सदा वन्दनं सदा वन्दनं सदा वन्दनम्. कार्यक्रमातली शेवटची 2च गीतं आता राहिलेली आहेत. पुढचं गीत मगाशी निशाताईंनी सांगितल्याप्रमाणे त्यांचे मानसपुत्र आणि विद्यार्थी
आणि त्याचप्रमाणे त्यांच्या रचनांमध्ये त्यांना सहाय्य करणारे श्री महेश सावंत हे सादर करणार आहेत. खास मुंबईहून ते इथे आलेले आहेत. प्रेम, प्रीती ही एक अत्यंत खोल, आत्मीय आणि निस्वार्थ भावना आहे. त्यामध्ये आदर, विश्वास, काळजी आणि समर्पण असतं. प्रेमात सौम्य, सहृदय, स्नेहयुक्त अभिव्यक्ती असते. प्रेम, प्रीती आयुष्य समृद्ध करतात. प्रेम जिथं उत्कटतेने जोडते, तिथे प्रीती नात्यांमध्ये मधुरता आणि सुसंवाद निर्माण करते. ह्यामुळे नाती दीर्घकाळ टिकतात. आयुष्य अधिकच सुंदर होतं. माणूस प्रेमात पडला की सारा आसमंत मंत्रमुग्ध होतो. सागराचा सुंदर किनारा दोन्ही जीवांना मोहून टाकतो. गुलाबी थंडी, आश्वासक स्पर्श ह्यामुळे दोघांमध्ये एक सुंदर रेशमी बंध तयार होतो. अशाच आशयाचं एक सुंदर गीत आता आपण ऐकणार आहोत. ते लिहिलंय आणि संगीतबद्धही केलंय महेश सावंत यांनी आणि आपल्या समोर सुद्धा ते स्वतः सादर करणार आहेत. इथे उपस्थित सर्वांना, माझ्या गुरुजनांना सादर प्रणाम. आज खास मुंबईवरून आलोय म्हणजे फार मोठं काम केलं असं नाही, यायलाच पाहिजे होतं. कारण दिवसच तसा आहे. कसला दिवस आहे आज? परंपरेचा. आणि परंपरा जी सुरू होते ती गुरुपासून सुरू होते. तर माझ्या आयुष्यात मला लाभलेले गुरु म्हणजे, माझा सर्वात पहिला गुरु म्हणजे माझी आई, वडील, माझ्या आध्यात्मिक गुरु श्री कलावती देवी, माझ्या सांगीतिक गुरु सोनिशा अभ्यंकर आणि अभ्यंकर काका, खलील दादा सुद्धा माझा गुरु आहे. त्यानंतर कैलासवासी रामचंद्र अभ्यंकर, ज्यांच्याकडून मी हार्मोनियमचं शिक्षण घेतलं. तर या सर्वांना मी नमन करून माझं गाणं सादर करणार आहे. गाण्याकडे वळतो. तत्पूर्वी गाण्याची छोटीशी पार्श्वभूमी सांगतो. एक दिवशी असंच मी एका मैदानात असं उभा होतो. थोडीशी वाऱ्याची झुळूक आली, पण माझं लक्ष कुठे होतं? माडाच्या झाडाकडे. आता मला सांगा, माडाच्या झाडाला झावळ्या असतात की पानं असतात? काय असतात? झावळ्या असतात, पानं नसतात. पण जे न देखे रवी ते देखे कवी या उक्तीप्रमाणे मी त्या झावळ्यांची पानं करून टाकली. आणि मग ते पानांची सळसळ, वाऱ्याचे गाणे, गीत नव्हे संगीत नव्हे जिवंत राणे, असं ते गाणं तयार झालं. मला ते निसर्ग काव्य लिहायचं होतं. पण पुढे असं झालं की मंत्रमुग्ध होई हा आसमंत सारा, मोहवी जीवांना सागरी किनारा. बघा, निसर्ग काव्य प्रेमगीतात रूपांतर झालं. म्हणजे काही होऊ शकतं. कवी जर लिहायला बसला ना, तर तो कन्याकुमारीपासून हिमालयापर्यंत सहज जाऊ शकतो. असंच एकदा एका मैत्रिणीला मी फोन केला. तिचं नाव होतं श्यामल. ऑफिसमधून सुटताना फोन केला. ऑफिस होतं मालाडला, म्हणजे आणि आम्ही राहतो अंधेरीला. 4 स्टेशन, जवळ 3 स्टेशनचं अंतर आहे. बसने प्रवास होता. तिला कॉल केला. माझ्या डोक्यात श्यामल शब्द, श्यामल श्यामलवरून गाणं तयार झालं. श्यामल कोमल सावळा श्रीरंग, पुंडलिका दारी उभा माझा पांडुरंग, चाली सकट गाणं घरी येईपर्यंत माझं पूर्ण त्या 3 कड्यांचं गाणं. हे सगळं गुरूंची कृपा. त्यामुळे झालं. आता मी गाणं सादर करतो, जास्त वेळ घेत नाही. परत एकदा सर्वांचे मनापासून आभार. तुम्ही मला ही संधी दिली तळेगावला येऊन गाणं सादर करण्याची, त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. आणि गाण्यात जर काही चूक झाली तर क्षमा करा. बऱ्याच वर्षांनी मी गाणं गाणार आहे, आणि चूक झाली तरी मलाच कळणार आहे. कारण शेवटी गाणं माझं आहे आणि हे गाणं गायकाच्या प्रतीक्षेत आहे. तर मग मी काकूंना रिक्वेस्ट करतो की शब्द माझे आहेत, संगीत माझं आहे. आत्ता जरी मी गात असतो तरी कधीतरी मला हे गाणं दादांच्या तोंडून ऐकायला आवडेल. आणि त्यांचं गाणं फार सुंदर झालं. दोन्ही गाणी फार सुंदर झाली. ला 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 ला, पानांची सळसळ वाऱ्याचे गाणे, पानांची सळसळ वाऱ्याचे गाणे, गीत नव्हे संगीत नव्हे, गीत नव्हे संगीत नव्हे, जीवंत राणी.
शब्द नवे सूर नवे शब्द नवे सूर नवे पारती वाणे पानांची सळसळ वाऱ्याचे गाणे धुंद आज वाटते थंडी गुलाबी धुंद आज वाटते थंडी गुलाबी स्पर्शात नाहता प्रीत होई बावरी स्पर्शात नाहता प्रीत होई बावरी रंग नवे स्पर्श नवे रंग नवे स्पर्श नवे रूप निराळे पानांची सळसळ वाऱ्याचे गाणे पानांची सळसळ वाऱ्याचे गाणे सागरेची प्रीतीला आज सोनपाखरे दोन जीवांचे बंधरे सागरेची प्रीतीला आज सोनपाखरे दोन जीवांचे बंधरे छंद नवे ध्यास नवे छंद नवे ध्यास नवे प्रेम राणी पानांची सळसळ वाऱ्याचे गाणे पानांची सळसळ वाऱ्याचे गाणे ला 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 बघा तुमची अजूनही अनेक गाणी ऐकायला आम्हाला निश्चितच आवडतील. लवकरच योग जुळून येईल अशी आशा करूया आपण. रिक्वेस्ट करणार आहे परंपरा पुढे चालू ठेव. तू माझा शिष्य आहे. मुंबईच्या विद्यार्थ्यांना घेऊन इकडे कार्यक्रम कर. चॅलेंज ऍक्सेप्ट. आम्ही उत्सुकतेने वाट पाहू त्याची. कार्यक्रमातलं शेवटचं गीत आता आपण ऐकणार आहोत. ह्या गीतात कवी मागणं मागत आहे. कवी म्हणतात, ह्या जगात सर्वत्र स्वर्गासारखा आनंद असू दे, माणूस माणसाशी माणसासारखा वागू दे, पूर्ण जगात एकता अखंडता नांदू दे, विश्वहित हेच प्रत्येक माणसाचं लक्ष असू दे. कितीही घोर संकट येऊ देत, माणूस त्या सर्वांना पार करून पुढे पुढे जाऊ दे. सर्वांमध्ये दुष्ट बुद्धी त्याग करून सृजन दृष्टी निर्माण करण्याची क्षमता येऊ दे. अतिशय सुंदर असं हे संघाचं पद्य आहे. हिंदीत ते रचलं गेलंय. आपल्या सर्वांचेच परिचित श्री विश्वास देशपांडे यांनी हे पद्य निशाताईंना पाठवलं आणि चाल लावण्याची विनंती केली. पद्यातील सुंदर शब्द वाचतात निशाताईंना एक सुंदर चाल सुचली. आज हे सर्व कलाकार आपल्या समोर हे पद्य प्रथमच सादर करणार आहेत आणि मला खात्री आहे तुम्हा सर्वांनाच ते नक्कीच आवडणार आहे. चला तर ऐकूया. स्वर्ग सम संसार हो, उच्चतम संस्कार हो, हर हृदय का हर हृदय से मानवी व्यवहार हो. या सगळ्या गाण्यांमध्ये मध्ये इंटरल्यूड म्युझिक लागतं, कारण जे क्लासमध्ये गाणी शिकवलेली असतात ते नुसतंच गाणं शिकवलं जातं. आता त्याने मला पाठवलं, पण मध्ये काहीतरी पाहिजे ना गायकांना, तर हे सगळं इंटरल्यूड म्युझिक मी स्वतः तयार केलेलं आहे. त्यामुळे गाण्यांना रंगत पण येते आणि गायकाला विश्रांती मिळते. हे गाणं मी जेव्हा तयार केलं, मग मी माझ्या महेशला मानसपुत्राला पाठवलं. म्हटलं तू वाजवलं असतं मी मोकळेपणाने गाऊ शकेन, म्हणून मी त्याला विनंती केली आणि त्याने 2-3 दिवसात हे गाणं बसवलंय आणि तो आता आम्हाला पेटीवर साथ करतो. संसार हो,
स्वर्ग सम संसार हो उच्चतम संस्कार हो स्वर्ग एकता के हम पुजारी तत्व के सरगुण के एकता के हम पुजारी तत्व के सरगुण के विश्व के सम्मान के विश्व के उद्धार के विश्व के सम्मान के विश्व के उत्थान के विश्व हित ही लक्ष्य हो और विश्व का आधार हो स्वर्ग सम संसार हो उच्चतम संस्कार हो देह से हम मनुज हैं मनुज हैं हम धर्म से देह से हम मनुज हैं मनुज हैं हम धर्म से भूल ना हो भूल से भ्रष्ट ना हो मार्ग से भूल ना हो भूल से भ्रष्ट ना हो मार्ग से कर्म ऐसा हम करेंगे विश्वव्यापी विचार हो स्वर्ग सम संसार हो उच्चतम संस्कार हो घोर संकट या हो विपदा हम तो बढ़ते जाएंगे घोर संकट या हो विपदा हम तो बढ़ते जाएंगे दुष्ट बुद्धि त्याग कर सृजन सृष्टि बनाएंगे दुष्ट बुद्धि त्याग कर सृजन सृष्टि बनाएंगे विश्वव्यापी दृष्टि हो और सबका सम अधिकार हो स्वर्ग सम संसार हो उच्चतम संस्कार हो स्वर्ग सम संसार हो उच्चतम संस्कार हो हर हृदय से हर हृदय से मानवी व्यवहार हो मानवी व्यवहार हो मानवी व्यवहार हो मानवी व्यवहार हो हा सगळा प्रेक्षक वर्ग बघूनच खरं तर मी इतकी भारावून गेले आज एवढ्या मोठ्या संख्येने सर्व आलेत म्हणजे मी खरंच भरून पावलं आज मी नवीन गाणी असून मी खूप साशंक होते प्रेक्षकांना म्हटलं पण की एकही गाणं माहितीतलं नाही कसे काय लोक येतील हो तर ते म्हणाले नक्की येतील तुम्ही ही आशा ठेवा तुम्ही चांगला कार्यक्रम परफॉर्म करा येतील नक्की आणि त्यांचे शब्द खरे ठरले तुमच्यासाठी खास काय तर मंडळी तुम्हाला आमचा हा कार्यक्रम नक्कीच आवडला असणार ही खात्री आहे मला. यातील कुठलीही गाणी कुठेही म्हटलेली किंवा कुठल्याही चित्रपटातली नाहीयेत. सगळी अनरेकॉर्डेड आहेत. पण सुंदर शब्द आणि त्याला समर्पक संगीत ह्यामुळे ही सर्वच गीतं मनाला भावून जातात. श्रीरंग कला निकेतन आणि शेजार ज्येष्ठ नागरिक संघ यांनी आम्हाला इथे कार्यक्रम सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे खूप खूप आभार. कलाकारांची ओळख करून घेऊयात. आपल्या गुरूंची परंपरा पुढे चालवणाऱ्या आणि या कार्यक्रमाची संकल्पना दिग्दर्शन ज्यांनी केलं त्या निशाताई अभ्यंकर. संवादिनीवरती श्री विजय अभ्यंकर, नेहा गानू. तबल्याची सुंदर साथ ज्यांनी केली ते श्री विनय कशेळकर. तालवाद्य श्री दीपक आपटे.
ध्वनी संयोजन श्री केदार अभ्यंकर, व्हिडिओग्राफी श्री श्रीकृष्ण घाणेकर. आता गायक कलाकारांची ओळख करूया. निशाताई अभ्यंकर, महेश सावंत, अनिकेत जोशी, वृंदा देऊळकर, रमा भिडे, सुनीता गानू, मधुरा मोघे आणि अन्वय धोपाटे. आणि निवेदन करणारी मी लीना मंदार परगी. आणि सगळ्यात शेवटी लास्ट बट नॉट द लिस्ट, तुम्हा सर्व रसिकांचं खूप 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 आभार मानते. रसिक जर दाद देणारे असतील तर कार्यक्रम सादर करणाऱ्यांना सुद्धा खूप हुरूप येतो. त्यामुळे पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार आणि आम्हाला इथे संधी दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.